हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल आणि कनका पडू गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन भावे तुळशीदळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा आणि कनका पडू गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पावविल आणि कनका पडू गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुट प्रदेशम विधींद्रादि देवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् असो नसो भावालो तुझे आया परिसादी विनंती माझे हरी राया परिसादी विनंती माझे पंढरी राया असो नसो भावालो तुझे आटाया हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण 5व्या वेदाचे निर्माते माझ्याकडे पहा सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकोबांचा चार चरणांचा सर्वांच्या पाठांतरातला सामोर बसणाऱ्या समाजाला आवाहन उद्बोधन आणि प्रबोधन करणारा आजचा अभंग आहे. साधून बोलावा आणि आम्ही साधूच ऐकावं एवढे अधिकार संपन्न असणारे संत तुकोबा दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी कीर्तनात आणून उभा करणारे तुकोबा तब्बल 13 दिवस गाथा बुडवायचा प्रयत्न झाला पण कधीही गाथा बुडवायचा प्रयत्न चालू आहे म्हणून न खचणारे तुकोबा ज्यानं गाथा बुडवला त्याला चकार शब्द न काढणारे तुकोबा ज्यानं गाथा बुडवायचा प्रयत्न केला उलट त्याचे पाय धरणारे तुकोबा आणि स्वतःची आरती लिहायचा मान त्यालाच देणारे तुकोबा दगडासह गाथा पाण्यावरती तरंगत ठेवण्याचं सामर्थ्य ज्या साधूत ते तुकोबा मंबाजी बुवानं काठीनं मारलं पण काठीनं मारणाऱ्याला वारकरी संप्रदायामध्ये आणण्याचं काम करणारे तुकोबा शोभा कासाराच्या बायकोनं अंगावरती उकळतं पाणी ओतलं पण तिला ताई म्हणून हाक मारणारे आणि तिला दोष न देणारे तुकोबा 4 वेदांचा अर्थ आम्हाला ठाऊक आहे बाकीच्यांनाही तो अर्थ कळावा याकरता गाथा नावाचं रसायन आपल्या समोर टाकणारे तुकोबा सर्वसामान्यांना पंढरपुरातल्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची ओढ लागावी याकरता जाळोनी संसार बैसोलो अंगणी असं म्हणणारे तुकोबा स्वतःच्या संसाराची राख रांगोळी झाली तरी चालेल पण जगाच्या कल्याणा संतांची विभूती असं म्हणणारे तुकोबा
एक वेळ आपली चूल नाही पेटली तरी चालेल, पण या विश्वातलं कोणी उपाशी राहू नये याच्याकरता 42 लाखाची जागीरदारी दान करून टाकणारे तुकोबा. स्वतःच्या रानामध्ये शेतामध्ये माणसं येतील यात काही नवल आहे, पण भगवंतानं घराला यावं म्हणून अविरतपणानं प्रयत्न करताना स्वतःचा 3644 एकराचा सातबारा समाजाला बहाल करून टाकणारे तुकोबा. स्वतःच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा काढायला जगाचा मालक आलाय. स्वतःच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा काढायला जगाचा मालक आलाय. स्वतःच्या कीर्तनात जगाचा बाप अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक पुढे येऊन बसलेत, तरी सुद्धा कधी अहंकाराचा वारा सुद्धा लागू दिला नाही ते तुकोबा. आणि यापेक्षा तुकोबाची सगळ्यात सोपी व्याख्या सांगतो. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, काही मेकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना रामदास म्हणतात. पण साक्षात देवानं सुद्धा ज्यांच्या पायाला एकदा हात लावायला मिळावा म्हणून वैकुंठाचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे अधिकार संपन्न तुकाराम महाराज. 3च जगद्गुरु मला माहित आहेत. एक म्हणजे कृष्ण वंदे जगद्गुरु, दुसरे म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य, आणि तिसरे जगद्गुरु तुकाराम. तुकाराम नाम घेता का प्रियम, नाम घेता का प्रियम, नाम घेता का प्रियम. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम, नाम घेता का वारकरी संप्रदायातनं ज्ञानोबा तुकोबा वजा केलं तर संप्रदाय उभा सुद्धा राहत नाही. अधिकार संपन्न साधू म्हणजे तुकोबा. आणि महाराजांचा आजचा अभंग सुद्धा त्याच ताकदीचा आहे. मला असं वाटतं आजचा अभंग हा आरशाच्या दर्जाचा आहे. आपल्या घरामध्ये एक वेळ कपाट असलं काय नसलं काय चालतं, पण आरसा असावा लागतो. सोफा असला काय नसला काय चालेल, पण आरसा असावा लागतो. माझ्या समोर बसणारा असा कुणीही नाही किंवा कुणीही नाही की तिच्या घरामध्ये किंवा त्याच्या घरामध्ये आरसा नसावा. सगळ्याच्या घरी आरसा आहे. आरसा घरात असतो, आरसा गावात असतो, आरसा तालुक्यात असतो, आरसा प्रत्येक पावलावर दिसतो. आरशाकडं एक चांगला गुण आहे ना, आरशाकडे एक वाईट गुण आहे. आरशाचा एक चांगला गुण असा आहे, आरसा नेहमी खरं बोलतो. आणि आरशाचा एक वाईट गुण आहे, आरसा नेहमी तोंडावर बोलतो. म्हणून शक्यतो आरसा लोकाला आवडत नाही. खरं बोलणारी तोंडावर बोलणारी माणसं कुठं लोकाला आवडतात? तुकोबा त्यातलेच एक आहेत. अरे भले तरी देऊ नाथाळाच्या माती, हे तुकोबऱ्यांचं ब्रीद याच तत्वातलं आहे ना. खरं बोलायचं आणि तोंडावर बोलायचं, अशी माणसं जगात खूप कमी आहेत. कधी कधी आरसा आपल्या भजनी मंडळात असतो, तो म्हणतो असा टाळ वाजवा, असं पाऊल खेळा, अशी वारी करा, अशी व्रतवैकल्य करा, असं म्हणणारा महाराज नावाचा आरसा लोकाला आवडत नाही. कधी कधी आरसा गावातही असतो. गावाचं चांगलं झालं पाहिजे, रस्ता अडवू नका, डांबरी पडतो तर ते थांबवू नका, मंदिराच्या बांधकामाला आडवं पडू नका, देवळात जाऊन चांगला बल काढून आणू नका, गेलेलं तिथं नेऊन लावू नका, रस्त्यावर खडी टाकली तर पोत्यात भरून आपल्या अंगणात आणून वतू नका, लोकाचा बांध फोडू नका, असं म्हणणारा आरसा लोकाला आवडत नाही. कधी कधी घरामध्ये आरसा असतो, आरसा म्हणतो सुनबाई, कोणता आरसा कळलं ना तुम्हाला? अगं रुपये रुपये करून प्रपंच मोठा केलाय ग. आता तुझ्या नवऱ्याला चांगले दिवस आले, पिठाचं पाणी केलं आणि त्याला पाजलं. लई उधळ मादळ करू नकोस. आपल्या घरातल्या 2 गोष्टी कुणाला सांगायच्या नसतात, आपल्याकडे आलेला पैसा आणि आपली झालेली तारांबळ. लक्ष्मी भंजून खावी म्हणजे जास्त दिवस टिकते, असं म्हणणारा सासू नावाचा आरसा. किती सुनांना आवडतो? नाही आवडत. मग लोक अशा आरशाचा आधार घेतात.
जो आरसा गोड बोलल आणि खोटं बोलल. अरे म्हणून तर मोबाईलला फोटो काढल्यानंतर फिल्टर लावायची पद्धत आली ना. असा आरसाचा शोध घेतला जातो की जो आपल्याला गोरं करून दाखवल. ऐका ऐका, एक 80 वर्षाची म्हातारी दुकानात गेली. दुकानदाराला म्हणाले आरसा द्यावं एक. त्यानं 50 रुपयाचा आरसा दिला. म्हातारीनं आरशात तोंड पाहिलं, फेकूनच दिला. काय दळभद्रे आरसा दिला मेल्यानं. चांगला आरसा दे ना, तुला 50 रुपये अजून जास्त देते पण आरसा चांगला दे. अरे ह्याच्यात तोंडावर सुरकुते दिसायला लागल्या रे. म्हातारी धर 100 रुपयाचा आरसा. म्हातारीनं 100 रुपयाचा आरसा पाहिला, त्यात डोळे वाटावरून पाहिलं, पुन्हा फेकून दिला. अरे काय मी काय गरीब दिसते काय तुला? 200 रुपये घे पण चांगला आरसा दे. ह्याच्यात तर म्हातारी दिसायला लागली. अरे 25 वर्षापूर्वी 10 रुपयाचा आरसा घेत होते तर त्याच्यामध्ये किती गोरी गोरी पानन फुलासारखी छान दिसत होते. 200चा आरसा काय काडी लावून जाळायचा? दुकानदार म्हणे म्हातारे आरशाला जाळायची वेळ नाही आली आता. आरशाला काय देऊन दोष राहते? अगं तुझ्या रूपाचा दोष आहे, सौंदर्याचा दोष आहे. 25-30 वर्षापूर्वी तू देखणी दिसत होती, गोरी गोमटी होती, आता तशी नाही राहिली. याचा अर्थ असा आहे आरशाला दोष देण्यापेक्षा आपण स्वतःला दोष दिले पाहिजेत. एका हिंदी कवीची एक ओळ आहे, तो म्हणतो उम्र भर यही गलती दोहराता रहा है तू गालिब. उम्र भर यही गलती दोहराता रहा है तू गालिब. अरे धूल तो तेरे चेहरे पे थी, धूल तो तेरे चेहरे पे थी, लेकिन तू आईना साफ करता रहा. अरे गोरे दाखवणारे आरसे येतील रे, सुंदर दाखवणारे आरसे येतील, पण अजून असा आरसा जन्माला यायचा आहे. कसा? जैसे तैसे दावे आरसा, नत्या कैसा पालटे, नत्या कैसा पालटे, नत्या कैसा पालटे. नट्य कैसा पालते, नट्य कैसा पालते, नट्य कैसा पालते. जैसे तैसे दावे आरसा, नत्या कैसा पालटे, नत्या कैसा पालटे, नत्या कैसा पालटे. जैसे दावे आरसा, नट्य कैसा पालते, नट्य कैसा पालते, नट्य कैसा पालते. तुकोबा आरशाची भूमिका साकारतायत आणि म्हणून महाराजांच्या गाथ्यातला एखादा का अभंग पाठ करून ठेवला पाहिजे. आतापर्यंत नसल केलं तर मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. यासाठी तर आलेत मार्ग दावून गेले आधी दयानिधी. तेनीची पण ते चालू जाताना पडे गुंता कोठे काही. एक गावे आम्ही विठोबाचे आणि कापे काम मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर केला राजभार. अरे तुका म्हणे मज कळते बडबडीची वाणी अथवा सत्य, तुका म्हणे मज धाडिले मार्ग सोपा सुखरूप. या करता तर आले ना, उजळावाया आलो म्हणून मागचं विसरून जा, पण आजचा अभंग कायम स्वरूपानं पाठ करून ठेवा. लक्षात ठेवा, माझे वैकुंठवासी गुरुवर्य रमेश महाराज खंडागळे नेहमी सांगायचे, चांगल्या वक्त्यानं अभंगाच्या बाहेर जाऊ नये आणि चांगल्या श्रोत्यानं कीर्तन सुरू झाल्यावर मंडपातनं उठून बाहेर जाऊ नये. नाही तर गंगे आली का, ठके आली का, बकुळे आली का, वैंस आले का, येऊ द्या, नाही तर मातीत बसू द्या. आता लक्ष देऊन ऐक. चांगला श्रोता वही आणि पेन घेऊन बसतो, कीर्तनकारानं काय काय सांगितलं याच्या नोट्स काढतो, घरी जातो, मनापासून ऐकतो आणि आपल्या आयुष्याचा उद्धार करतो. नाही तर बाकीचे काय पुढं पाठ ना घारी पाठ, इकडून ऐकायचं आणि तिकडं सोडून द्यायचं. मुळात ते काय कीर्तन ऐकायला आलेले नसतात, ते नवले पाहुण्याला दाखवायला आलेले असतात. आलतो बरं का फुलाला. मुळात ते सांगतानाच असं म्हणतात ना, आम्ही फुलाला येणार आहे. त्यामुळं अखिल भारतीय तोंडदावी संघटनेची वाट आपण न पाहता आपण ऐकणारे लोक आहेत त्यांच्याकरता प्रयत्न करत राहू. आमच्या सुदाम दादांचा गोड परिवार आहे. या परिवारामध्ये अत्यंत सात्विकपणा आहे, वागण्यामध्ये नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण आहे. दादांचे सुपुत्र प्रशांत दादा, ते सुद्धा एका चांगल्या कंपनीमध्ये विप्रूमध्ये एका चांगल्या पदावरती काम करत आहेत, पण तरीसुद्धा आपल्या कुटुंबाशी, परिवाराशी, पाहुण्या रावळ्यांशी नाळ त्यांनी जोडून ठेवलेली आहे. नाही तर 2 रुपये आले की कुटुंबाला विसरणारी पोरं या जगामध्ये पाहायला मिळतात. पण प्रशांत दादांचं खूप प्रेम या परिवारावरती आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या कोमलताईंची साथ सुद्धा आहे. छोटा आयुष असेल, श्रेयांश असेल, असा गोड असणारा हा परिवार आहे. 2ही कन्या, ज्यामध्ये वृषालीताई आणि त्याचबरोबर एक नाव राहिलं काय, हां अनिताताई. अनिताताई आणि वृषालीताई
या दोघीही या कुटुंबाच्या अर्थात दादांच्या सुकन्या आहेत. कमलताईंना झालेलं दुःख शब्दात न सांगण्याजोगं आहे. कपाळावरचं कुंकू निघून जाणं हे काय सोपं वाटलं तुम्हाला? वैधव्य पदरी येणं हे काय सोपं वाटलं? कितीतरी स्वप्न रंगवलेले असतात. लग्न जमल्यापासून नांदायला येईपर्यंत आल्यानंतर खांद्याला खांदा लावून घराचं गोकुळ बनवण्यापर्यंत तिनं कष्ट केलंय. कोण्या माऊलीची इच्छा आहे व माझ्या आधी आपला पती जावा? ती म्हणते मी मरावं आणि माझं मरण माझ्या पतीनं पाहावं. मी मेली तरी चालल, पण खना नारळानं ओटी भरली पाहिजे. आहे सयव मरण आलं पाहिजे. माझं मरण माझ्या नवऱ्यानं डोळ्यानं पाहिलं पाहिजे. असं स्वप्न असतं प्रत्येक सुवासिनीचं. पण हे स्वप्न तुटलं, अर्धवट राहिलं. दादा निघून गेले. बरं, गाव पाहुण्याचा किती प्रामाणिकपणा दादांमध्ये होता हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्याला चांगलं माहित आहे. काही दिवस सारथ्यपणाचं ड्रायव्हिंगचं काम केलं, काही दिवस कंपनीमध्ये काम केलं. दर 3 वर्षात बोनस मिळायचा. जो जास्त प्रामाणिक आहे त्यालाच. सलग 3 वर्ष दादांनाच बक्षीस होतं. म्हणजे किती प्रामाणिकपणा असेल. काळ्या आईशी इमान राखताना, आपल्या लेकरांची स्वप्न पूर्ण करताना स्वतःला गहाण ठेवण्याचं काम बाप करत राहतो. आणि म्हणून दादांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार, आमच्या अनिताताई, त्याचबरोबर वृषालीताई, प्रशांत दादा, कोमल वहिनी, त्यांचा सगळा परिवार, त्यांची 2ही मुलं, सगळ्या घरातील नातेवाईक, 3ही माझ्या आत्या, आज सगळे इथं आहेत. पण दादा नाहीत. विशेष म्हणजे दादांना माझी कीर्तनं खूप आवडायची. मगाशी मला ताई सांगत होत्या, त्यांनी सांगितलं महाराज वरवण परिसरमध्ये प्रत्येक कीर्तनाला आम्ही असतोच. आम्हाला तुमची खूप कीर्तनं आवडतात, आम्ही तुमची खूप कीर्तनं पाहतो. पण यापेक्षा दादांना तुमची कीर्तनं आवडायची. टी व्हीला कीर्तन लागलं की दादा म्हणायचे, सागर महाराजाचं कीर्तन म्हणजे फार गोड असतं, मला फार आवडतं. यूट्यूबला कीर्तनं पाहायचे. टी व्हीचं कीर्तन कधीही चुकवलं नाही दादानं. कीर्तन लागलं रे लागलं की पूर्ण कीर्तन ऐकावं, मगच आपल्या कामासाठी टी व्हीच्या समोरून उठावं. गेल्या 7-8 वर्षांपासून मी टी व्हीला कीर्तनं करतो. 2017 पासून जवळजवळ 50 कीर्तनं तरी मी टी व्हीला केली असतील. जे टॉकीजला सगळी कीर्तनं दादाने पाहावीत, एवढा सात्विकपणा त्यांच्यामध्ये होता. मला दीदी सांगत होत्या मगाशी, महाराज तुमचं कीर्तन मिळणं हीच आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट होती. तुम्ही आमच्या दारात आला की आमच्या दादाला श्रद्धांजली मिळाली पहा. मी म्हटलं असं नाही, तुमचंच भाग्य आहे आणि आमचं काय भाग्य नाही का? आमचा एखादा जर नेहमीचा श्रोता असेल, एखाद्याची माझ्यावर खूप श्रद्धा असेल आणि त्याच्या वर्षी श्रद्धाला माझं कीर्तन असावं, हे माझंही भाग्य आहे. पण या भाग्याबरोबर एक दुर्दैव लपलंय. अशा चांगल्या लोकांच्या बाबतीत मला वर्ष श्राद्धाचं कीर्तन करायला नाही आवडत. मला असं वाटतं त्यांचा वाढदिवस माझ्या वाट्याला यावा, त्यांची 65वी वाट्याला यावी, 75वी वाट्याला यावी, शताब्दी वाट्याला यावी. आणि खरं सांगू, प्रशांत सरांच्या मनात आलं असतं दादाला थोडं अजून आयुष्य मिळालं असतं ना, तर त्यांनी बोराटे महाराजाला काय, कुठल्याही चांगल्या महाराजाला, अजून मोठ्या महाराजाला आणलं असतं. पण ऐका ना, यांचे प्रयत्न पूर्ण झाले पण काळ जिंकला. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यातल्या 2 गोष्टी महत्वाच्या, जन्म आणि मरण. मृत्यू जिंकला, दादाला घेऊन गेला. काय पाहायचंय ते आता फक्त फोटोत पाहावं लागतं. त्या उंबऱ्या बाहेर जगाचा व्याप कळतो. वडील गेल्यानंतर, बाप मेल्यानंतर त्या उंबऱ्या बाहेर जगाचा व्याप कळतो. जुळवताना काडी काडी लक्ष्मीचा शाप कळतो. किती तुम्ही पाहुण्या रावळ्यांना उपलब्ध व्हा. बाप असताना जेवढे सगळे सोयरे पाहुणे रावळे गणगोत मित्रपरिवार यांचे कार्यक्रम होतात, तेवढे आपल्याकडून अटेंड होत नाही. आपला बाप 13व्यालाही जातो, 10व्यालाही जातो, 12शालाही जातो, लग्नालाही जातो, कधी चुकवत नाही आणि सगळं कुटुंब नीट सांभाळतो. आपल्याला वेळ पुरत नाही. आणि म्हणून त्याला 40,000 रुपये पगार असू देत आणि पोराला 80,000 रुपये पगार असू देत, बापाच्या 40,000त पाहुणे रावळे गण गोत मित्र परिवार आत्याबाई सगळं जिथलं तिथं भागतं. आपल्या 80,000त बायको सुद्धा आनंदी राहत नाही. हा फरक आहे. बापानं दिवसाला 500 रुपये मिळवू देत, पण त्याच्या तोंडावर जे समाधान आहे ते 1500 रुपये मिळवा दिवसाला, तुमच्या चेहऱ्यावरती नाही.
बापाला जे गरिबीत जमत आपल्याला ते श्रीमंतीत जमत नाही. बापाला दारिद्र्यात जे जमत आपल्याला वैभवात जमत नाही. मिठाबरोबर खाणारा बाप आनंदी राहतो, तुपाबरोबर भाकरी खाणारी पोरं पण आपण आनंदी नाही जितका बाप आनंदी होता. एखादा निरोप आपल्या घराला आला तर तिथपर्यंत पोहोचणं आपल्याला होत नाही. 100 लग्न असू देत महिन्यात, बाप सगळ्याच्या दारात जातो हात जोडतो. 1 लाखाचं कर्ज आपल्याला झोप लागू देत नाही. 10 लाखाचं कर्ज असू दे त्याच्या डोक्यावर, पण कधी त्याच्या चेहऱ्यावरती दुःख दिसत नाही. आणि म्हणून त्या उंबऱ्या बाहेर जगाचा व्याप कळतो. झुळवताना काडी काडी लक्ष्मीचा शाप कळतो. हसतो मी खळाळून जेव्हा, हुंदका दाबून हसतो मी जेव्हा, खळाळून हसणाऱ्या मला माझ्या बापाचा चेहरा कळतो. तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत त्याला फोटोत पाहावं लागत नाही. बाप नावाची शिदोरी सरतही नाही, पुरतही नाही. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. आणि लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं जो काम करतो त्याला आपला बाप म्हणतात. ऐकलं पाहिजे आपण. मुलगी माहेरला येते, बापाचा फोटो डोळे भरून पाहते, तिच्या डोळ्याला पाणी येतं. आणि मग भावाचं लेकरू विचारतं, आत्या आता का रडते ग? सोन्या, अरे जेव्हा जेव्हा नांदायला जात होते माघारी येत होते, भाकरीचे 2 तुकडे टाकले जायचे माहेरात. एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन. मग या लेकीला या बंगल्याच्या घराच्या पायऱ्या चढायला येत होत्या रे. आता परत माहेरात तसं स्वागत होत नाही जसं दादा असताना स्वागत व्हायचं. भावाचं लेकरूही रडतं, नातवंड रडतात. तळहातावरती 10 रुपयाची चुरगळलेली नोट टेकवणारे दादा एका बाजूला, आणि कंपनी लाखांना पगार देईल तो पगार एका बाजूला. आजोबानं दिलेल्या 5 रुपयामध्ये जेवढं प्रेम असतं तेवढं प्रेम कंपनीच्या लाखात नसतं. हे तुम्ही कधी विसरू नये. नात लहानाची मोठी झाली ना तर माझी नात आहे, माझी नात आहे, काय अभिमान असतो आजोबाला. मग मुलाची कन्या असू द्या नाही तर मुलीची कन्या असू द्या, नातीला सुद्धा जीव लावणारं जगात कोण असेल तर फक्त आजोबाच. नातूचं जगातलं पहिलं प्रेम आजोबा, म्हाताऱ्याचं शेवटचं प्रेम नातू. नातीचा सगळ्यात जास्त जीव आजीवर आणि आजोबावर. आजोबा आजीचं सगळ्यात जास्त प्रेमन माया नातीवर. काय येतं 10 रुपयात? मेहंदीचा कोण येत नाही. पण आजोबा गेला की मग नातीच्या डोळ्यातलं पाणी तुटत नाही. असं का रडते ग? असं काय आहे आजोबामध्ये? ती सांगते, मायेचं पांघरून घालणारा आजोबा, डोक्यावरून हात फिरवणारा आजोबा, शाबासकीची थाप टाकणारा आजोबा आता पुन्हा कधीही दिसायचा नाही, कधीही भेटायचा नाही. आम्ही मोठे होऊ आणि लोक विचारतील कसे होते आजोबा. मग सगळं वर्णन आजोबाचं सांगावं लागेल, पण पाहायला मिळायचा नाही. डोंगराच्या पलीकडं बुडालेला सूर्य उद्यापासून रोज दिसेल. नवले परिवारानं ऐकलं पाहिजे, दादा दिसणार नाही. कासावी कामासो
काही दिशावर वाटते जैसे का मासोळी जीवनाविन. पाण्यातनं मासा बाजूला काढल्यानंतर जसा तळमळतो तरफडतो त्या पद्धतीची अवस्था आज आमच्या या सर्व कुटुंबाची आहे. पण मोठ्या श्रद्धेनं प्रेमानं दादा होते तेव्हाही या कुटुंबानं सेवा केली. प्रशांत दादा असतील, बहिणी असतील, ताई असतील, कुणी कमी नाही पडलं. सगळ्यांनी खूप चांगली सेवा दादांची केली. त्यामुळं हे श्राद्धाच्या कीर्तनात सुद्धा याचं प्रतिबिंब उमटतंय. कुठं काटकसर नाही, कुठं भागवा भागव नाही, कुठं ओढाताण नाही, सगळं जिथल्या तिथं. आज जिथं कुठं दादा असतील ना तिथून तुम्हाला प्रशांत दादा, त्याचबरोबर वृषाली ताईला, अनिता ताईला आशीर्वाद देत असतील. नामा म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ. दादा जिथं कुठं असतील तिथून तुम्हाला आशीर्वाद देत असतील. या कुटुंबाचा पंचकृष्ण आदर्श घ्यावा असं गोड नियोजन. यापूर्वीही या परिसरामध्ये मी आलेलो आहे. श्रद्धेय ससाने पाहुण्यांच्या घरी या भागातलं कीर्तन झालं. त्यानंतर एक वाढदिवसाचं कीर्तनही इथं शिंदे मळ्यात झालं. या माळामध्ये मी बऱ्याच वेळाला आलो आहे. तरडगावमध्ये आलो आहे, विठ्ठलवाडीमध्ये आलो आहे. माऊली महाराज माझ्या कायम सोबत असतात. या परिसरातले सगळेच महाराज मंडळी आज उपस्थित आहेत, ज्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय आमचे ननवरे महाराज आहेत, अर्थात तात्या. आदरणीय हरिभक्तपरायण शिंदे महाराज आहेत. बाकी सगळे आडसूळ महाराज आहेत. इकडं कृष्णा महाराज आहेत. त्याचबरोबर श्रद्धेय आमच्या सगळ्यांवरती ज्यांचं प्रेम आणि जगताप महाराजांचं आमच्यावर प्रेम आहे, वाघ महाराजांचं प्रेम आहे, अक्षय महाराजांचं प्रेम आहे. बाकी हे चोपदार तर लईच गोड आहेत. संत विदेही मोतीराम बाबा फडावरचे चोपदार दिसत आहेत. बाकी सगळेच इकडं मुक्ताई जनाई उभ्या आहेत. भुजबळ साऊंड सिस्टम अत्यंत गोड साऊंडही आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं हा यूट्यूब चॅनलसुद्धा अत्यंत गोड आहे. बाकी तुम्ही सगळेजण गोड आहात. तुमच्या सगळ्याच्या पायावरती मी नतमस्तक होतो. माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम, आनंद दादा अडसूळ अर्थात सरपंच साहेब, माझ्यावरती त्यांची नितांत श्रद्धा आहे. या गावचे विद्यमान ते सरपंचही आहेत. बाकी तुम्ही माझे रोज कीर्तन ऐकता आणि माझ्या माय मावल्या सगळ्याच्या पायावरती नतमस्तक होतो. दादांना मोक्षाची वाट रिकामी झालेली आहे. आता आपण काही नामचिंतनाकडे वळूया. अभंगाचा भावार्थ इथून पुढे मी जसा जसा सांगेन तसा तसा तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये काळजाच करून ठेवण्याचा प्रयत्न करा. फक्त एक विनंती आहे महिला मंडळांना, उठून सगळ्या पुढं बसा. सगळ्या उठून पुढे या. मागे जागा संपलेली आहे. विठ्ठल काळी बोला मुखी नाम करे डाळी बोला मुखी नाम. मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. म्हणून नामस्मरणाला जगामध्ये खूप मोठी किंमत आहे. आता इकडे तिकडे पाहू नका, माझ्याकडे बघा. नाम किती महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये सगळ्यात जास्त व्यापकपणानं मोठेपणानं कार्य कुणाचं असेल तर ईश्वराच्या नामाचं आहे. तुम्ही बघा ना, या पृथ्वीवरती 71% पाणी आहे आणि उरलेली जमीन आहे. म्हणजे पृथ्वी जास्त का पाणी जास्त? पाणी जास्त. या पृथ्वीवर जमीन जास्त का पाणी जास्त?
पाणी जास्त. जमिनीपेक्षा पाणी जास्त, पाण्यापेक्षा प्रकाश जास्त. जमिनीपेक्षा पाणी जास्त, पाण्यापेक्षा प्रकाश जास्त, प्रकाशापेक्षा वारा जास्त. वायू मोठा आहे ना. परत आहे का, जमिनीपेक्षा पाणी मोठं आहे, पाण्यापेक्षा प्रकाश मोठा आहे, प्रकाशापेक्षा वारा मोठा आहे, वाऱ्यापेक्षा हे आकाश मोठं आहे, आणि आकाशापेक्षा भगवंताचं नाम मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. नाम आहे, गगनाहुनी वाढ. ज्ञानदेव तुझे निवृत्तीचे लाड, गगनाहुनी वाढ. नाम आहे, गगनाहुनी वाढ. नाम आहे, ज्ञानदेव तुझे निवृत्तीचे लाड, सर्वांनी म्हणा. गगनाहुनी वाढ. नाम आहे, नाम आहे नाम वाढ गगनाहुनी वाढ, गगनाहुनी नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड. म्हणून नामस्मरण करत जाय. दिवसातून एकदा तरी रामकृष्ण हरी म्हणावं, श्रीराम जय जय राम म्हणावं. कमीत कमी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तो का म्हणे सुखा पार नाही. यासाठी मरायच्या आधी कधीतरी का होईना पण नामस्मरण करावं. नामस्मरणाचे प्रमुख 5 फायदे आहेत. माझ्याकडे बघा, थोडं ताट बसा. एक पाप जळतं, पुण्य वाढतं, मुक्ती मिळते, काळ नादाला लागत नाही, आणि वैकुंठात जागा मिळते. किती फायदे झाले? 5. बरं, असं आहे, हे नामस्मरण इतकं गोड आहे, इतकं गोड आहे ना, की नामस्मरण कधीही वायाला जात नाही. काय काय वायाला जात नाही याची यादी देतो, ऐका आणि पाठ करा. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चाललेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा, आणि कीर्तनात बसून देवाचं नामस्मरण करत वाजवलेले टाळी कधीच वायाला जात नाही. किती नाम गोड आहे. अरे नाम इतकं गोड आहे, इतकं नाम गोड आहे की ते भगवंताला आवडतं. कलियुगात दोघाजवळ देव आहे. एक ज्याच्या खिशात पैसा आणि काळजात दया, देव त्याच्या जवळ आहे. आणि 2 ज्याच्या ओठावर सतत ईश्वराचं नाव आहे, देव त्याच्या जवळ आहे. माऊलीच्या 2 ओव्या 10व्या अध्यायात आल्यात. जेत संपत्त्यानी दया, दोन्ही वसते एक ठाया, ते तर जाण धनंजय विभूती माझी. ज्याच्या खिशात पैसा आहे आणि काळजात दया आहे ना, कलियुगात देव त्याच्या जवळ आहे. पण हे चित्र दुर्मिळ आहे. पैसा खिशात असावा लागतो, दया काळजात असावी लागते. आता उलटं झालं. दया खिशात घेऊन फिरतात लोक आणि पैसा हृदयात ठेवतात. अरे बाबा हो, माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो. लोक उलट करतात. पैसा जपून ठेवतात आणि माणसाला वापरून घेतात. पैसा जपला पाहिजे, पण तो जपत असताना माणसं सुद्धा जपलीच पाहिजेत. काय झालं, एके दिवशी एक गरीब बाई मोलकरीण होती. श्रीमंत बाईच्या घरी धुणी भांडी करत होती. त्या श्रीमंत बाईचा वाढदिवस होता. हिला कळालं आपल्या मालकिनीचा आज वाढदिवस आहे. मग ती दुकानात गेली. कपड्याच्या दुकानात, साडीच्या दुकानात जाऊन तिनं दुकानदाराला सांगितलं, आज माझ्या मालकिनीचा वाढदिवस आहे, तुम्ही चांगली साडी द्या, भारीतली भारी. दुकानदार दादा म्हणाले, 500ची देऊ का? अहो, मालकिनीला साडी द्यायची, चांगली द्या ना. 5000ची साडी घेतली तिनं मोलकरणीनं मालकिनीला दिली. मालकिनीच्या लक्षात आलं, हिनं साडी आणलेली आहे, आपल्याला रिटर्न गिफ्ट काहीतरी दिलं पाहिजे. तसं कसं रिकामं जाऊ द्यावं. मग मालकीन परत त्याच दुकानात गेली. दुकानदाराला म्हणाले, दुकानदार दादा, तुमच्या दुकानातली साडी द्या. भारीतली देऊ का? भारीतली कशाला देता? मोलकरणीला तर द्यायची, 500ची द्या, बस झालं. मालकिनीनं मोलकरणीला 500ची साडी घेतली आणि मोलकरणीनं मालकिनीला 5000ची साडी घेतली. मग खरी श्रीमंत कोण हो, मालकीन का मोलकरीण? जेत संपत्त्याने दया, हे फार दुर्मिळ आहे महाराज. खिशामध्ये पैसा आणि काळजात दया, अशी माणसं तुम्हाला शोधून सापडत नाहीत. तुकोबऱ्यांचे का भंग आहे. धनवंत आणि दयाळ, व्याघ्र आणि कृपाळ, अग्नी आणि शीतळ, दुर्लभ रे दातारा,
धनवंत आहे, दयाळ आहे असा माणूस तुम्हाला शोधून सापडायचा नाही. उलट ज्याची परिस्थिती नसते तो सप्त्याला वर्गणी जास्त देतो, आणि ज्याचं जळता जळत नाही ते म्हणतं काला झाल्यावर देतो, लिहून ठेव. खरंय, जो गरीब असतो ना तो वारकऱ्यांची चांगली सेवा करतो. घरी आले ना तर मग महाराज लोकाला जेवण वगैरे काय जिथल्या तिथं काय, वा फार सुंदर, बरं तुमचे पाय आमच्या घराला लागले, आम्ही धन्य झालो. आणि ज्याचं जळता जळत नाही ना ते असं कॉलर उडवत फिरतं गावातनं. असं आहे ते. गरीब माणसं चटकन आपलीशी होतात, श्रीमंत माणसं तितकीशी आपलीशी होत नाहीत. तुम्ही गरीबाच्या घरी कधीही जा, चहाचा कप येतो तर कप भरलेला, बशी भरलेली. श्रीमंताच्या बंगल्यामध्ये बशीचा पत्ताच नसतो, एकटाच कप असतो. अखिल भारतीय गोसावी संघटनेचा अध्यक्ष. बर, चहा सुद्धा एवढा दिलेला असतो, एवढा दिलेला असतो, एवढा दिलेला असतो की कपाला शिडी लावावं लागते, त्याच्यावर चढावं लागतं, आणि टाचा उचलून आत वाकून पाहावं लागतं दिलं का खोकल्याचं औषध आणलंय म्हणून. गरीबाच्या घरी कधी जेवायला बसा, आग्रहानं जेवायला वाढतात. एक भाकरी घ्या, चतकोर भाकरी घ्या, एक पोळी घ्या, अर्धी पोळी घ्या, अर्धी चपाती तरी घ्या. मोठ्याच्या बंगल्यात हवं का, हवं का, हवं का, हवं का, हवं का, हवं का. अरे वाढलंच नाही तर डोंबलं खावं का. गरिबीमध्ये श्रीमंतीमध्ये हा फरक आहे. मला तर असं वाटतं आपल्यापेक्षा ना ते ऊसतोड कामगार लई समाधानी असतात. नगरी पहाटे 4 वाजता ऊसाच्या फडात महाराज, दोघं नवरा बायको एका कलरचे, आणि एका कलरची 6 पोरं अर्धा डझन मिळून. बरं, ते 2च भाकरी आणतात, पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये बांधलेली भाकरी असते. खाली एक भाकरी, वर एक भाकरी, त्याच्यावरती असं पिठलं असतं, पिठलं हिरव्या मिरचीचं, त्याच्यावर तेल घातलेलं. थोडा ठेचा असतो शेजारी, तो असा मुरलेला असतो, त्याच्यावरही तेल घातलेलं, लसूण असा खिसून घातलेला असतो, कोथिंबीर त्याच्यावरती विस्कटलेली असते. असं पिठलं भाकरीच्या पापुंद्र्यात मुरलेलं असतं. ती फुगलेली भाकरी, गोरी गोरी पान असते, आता ती हिरवीगार झालेली असते. शेजारी लोणचं असतं, लोणचं त्याच्यावर असं तेल घातलेलं, असं ते लोणचं त्याला तेल सुटलेलं, असं मस्तपैकी ते लोणचं भाकरीच्या पापुंद्र्यात मुरलेलं. शेजारी कैरी असते, कैरी आप्पा अशी उभी चिरलेली असते, त्याच्यावर असं मीठ टाकलेलं असतं. कांदा असतो मस्तपैकी एका बुकीत फोडलेला, कांद्याची पाते असते, मेथीची भाजी असते, रसलेस तळलेल्या मिरच्या असतात, अशा त्याच्यावरती मिरच्या टाकलेल्या, ते मीठ टाकलेलं, असं रसरसीत झुणका भाकर. बस ना. एखाद्या गरीबाच्या भाकरीचं वर्णन ऐकून जर श्रीमंताच्या डोळ्याला तोंडाला पाणी सुटत असेल तर मला असं वाटतं या जगात श्रीमंती महत्त्वाची नसते, या जगात समाधान महत्त्वाचं असतं. ऐकता ना आपण? श्रीमंती जर महत्त्वाची असती तर रावणानं सीतेला पळवून नेण्याचा प्रयत्न केला नसता. श्रीमंती जर महत्त्वाची असती तर धृतराष्ट्रानं कधी सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती न देणाऱ्या दुर्योधनांना सांगितलं असतं आपलं ते आपलं, त्यांचं ते त्यांचं. याचा अर्थ असा आहे, श्रीमंती महत्वाची नाही माझ्या दादानो, समाधान खूप महत्वाचं असतं. भाकरी मिळवणं, कमवणं म्हणजे सुख नाही हो. कमवलेली भाकरी बायका पोरात 4 चौघात बसून खाणं हे खरं सुख आहे. आपण जिंदगी घालवतो. 57 वर्ष सर्व्हिस केली एका माणसानं, 58व्या वर्षी रिटायर झाला, गावाला आला, ह्याचं माप काढ, त्याचं माप काढ, ह्याला त्रास दे, ह्या भावभावात भांडणं लाव, त्या भावभावात भांडणं लाव, सासू सुनाची भांडणं लाव, इथं काड्या टाक, तिथं काड्या टाक. मग बंगला बांधला. 28 तारखेला वास्तुशांती आणि 24 तारखेला मेला. काय उपयोग होता मग? माझी विनंती आहे तुम्हाला, नुसतं कमवत बसू नका, कमवलेल्याचा आनंदही घ्या. नुसतं बँकेत दाबून ठेवायचं, बँकेत दाबून ठेवायचं, बँकेत दाबून ठेवायचं, आणि मग परत डॉक्टरची धन करायची. स्वतःच्या जीवाला लोक खात नाहीत, टाईमच नाही लोकाला. कीर्तनाला गेले ना लोक तरी जागा उचलून फेकतात, कधी संपते कधी घरी जातो. का तर म्हणे रानात जायचंय, काम करायचं. अरे करा ना काम, पण समाधानी राहा. किती मिळाल्यानंतर समाधानी राहा. ज्याच्या खिशात पैसा आणि काळजात दया, देव त्याच्या जवळ आहे. म्हणून ज्याचा बंगला खूप मोठा असतो त्याचं काळीज सुद्धा मोठा असावं. आता आपल्याकडे म्हण साधी सोपी सरळ प्रसिद्ध आहे, बडा घर आणि वारा जाई, म्हणून मन मोठं पाहिजे. हां, चला पुढे जाऊ. कलियुगात ज्याच्या ओठावर ईश्वराचं नाव आहे देव त्याच्या जवळ आहे.
ज्ञानोबरायांची सुंदर बोबी आहे. मी तयापासी पांडवा हरपलो गागे वसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा जेथे कीर्तनाची जागा. अरे तेथे पांडुरंग उभा. जिथं नामस्मरण आहे तिथं देव आहे. म्हणून नामानं पाप जळतं. पहिला फायदा काय जळतं? पाप. काय जळतं बोला बरं? कधी ना कधी कुणाकडून का होईना कुठं ना कुठं पाप झालंय. पाप जाण्याचा जळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण आहे. मी काही प्रमाण तुमच्या समोर मांडतो. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे 2-2 महिन्याचे हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. अरे वाल्या कोळी महात्यारी महापापी दुराचारी होता नामे तारीला निर्धारी. वाल्या माहिती आहे ना तुम्हाला? इथं पलीकडे राहतो तो. एवढा पापी होता की त्यानं जेवढं पाप केले त्या पापाच्या तुलनेत भाग्यश्री हॉटेलवाला सुद्धा बसत नाही. ते किरकोळ आहे. तेवढंच बोमलतं आज वार मंगळवार. नवले पावण्याच्या दरात कीर्तन असल्यामुळे हॉटेल बंद राहील एवढंच त्याला येतं, दुसरं काय. पण वाल्या एवढा पापी होता माणसं मारित होता आणि त्यानं म्हणे रांजण भरले. किती हो? एक खडा उचलायचा रांजणात टाकायचा. आता हा परिसर अध्यात्मातला आहे म्हणून तुम्हाला माहित आहे. 7 रांजण भरले आणि एक दिवशी नारद रस्त्याने निघाले होते. पांढरं शुभ्र धोतर कंबर ओढून बांधलेली वरच्या खिशात मोबाईल डोक्याला पांढरा फेटा कपाळाला उभा गंध बुक्का लावलेला गळ्यात विना नारायण 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 यानं तलवार बाहेर काढली आणि गळ्यावर ठेवली. कुणाच्या? नारदाच्या. कुणी? हे महत्वाचं नाही तर घोडं वांग्यात जाईल. कुणी? वाल्यानं. कुणाच्या नारड्यावर? नारद म्हणले समजत का तुले? नारद म्हणतेत मले. वाला म्हणे हे बघ आज मारणार आहे तुला. तलवार बाहेर काढली गळ्यावर ठेवली मारणार. एवढ्यात नारद म्हणाले बाबा मार मला पण मला मारायच्या अगोदर एकदा घरी जाय आणि तू केलेल्या पापामध्ये तुझी बायको तेवढी सहभागी आहे का पहा. मग तो घरी गेला. त्यानं बायकोला विचारलं काय ग मी आतापर्यंत एवढी पापं केली मी केलेल्या पापामध्ये तू सहभागी आहेस का? बायको काय म्हणले असं? ती म्हणाले नाही. कायदाच असा आहे नवऱ्याच्या नावानंतर तिचं नाव लागतं पण तिच्या नावानंतर आपलं नाव लागत नाही. माझ्यावर भरोसा नसेल तर घर जावई होऊन पहा. आपल्या नावावर जेवढं जेवढं आहे तेवढं तेवढं तिच्या नावावर होतं. बघा ना मास्तरनं BA करायचं MA करायचं MPhil करायचं MEd करायचं PhD करायची सेट नेट करायचं त्यानं मास्तर व्हायचं. त्याच्या बायकोनं 5वी नापास असू द्या पण मास्तरची बायको. वकिलानं लॉ करायचं कोर्टात जायचं प्रॅक्टिस करायची त्याची बायको 4थी नापास असू द्या. वकिलाची बायको डॉक्टरची बायको फक्त बुवाची बुईन होत नाही. कायदाच असा आहे ना. नवऱ्याच्या अरे दबक्या पावलानं येते मालकीन होते. नवऱ्याच्या नावाचं सगळं तिचं नाव होतं. आपल्यानंतर आपल्या गाडीवर तिचं नाव लागतं बंगल्यावर तिचं नाव लागतं प्रॉपर्टीवर तिचं नाव लागतं सातबाऱ्यावर तिचं नाव लागतं खाते उतार्यावर तिचं नाव लागतं. क्षमा मागून बोलतो उपमुख्यमंत्री पदावर सुद्धा तिचं नाव लागतं. पण नवऱ्याच्या नावावरचं आपल्या बायकोच्या नावावरचं नवऱ्याच्या नावावर होत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून जुनी लोक शहाणी लोक म्हातारी माणसं शक्यतो बायकोच्या नावावर सगळं करत नव्हते. आता आपण येडे. आपण पुण्याला फ्लॅट घेतो ती म्हणते हो तुमचं नाव नको माझं नाव करा. ते तुझं नाव का? तुमच्या भावाला कळत आहे समागत. अगं पण ते पैसे तर सगळ्याचे. मग कुणी कुठनं आणले विचारलं तर काय सांगू? सांगा पप्पानं दिले म्हणावं पप्पानं. व तुझ्या बापाला तर तंबाखू लावायला चुना नाही. पप्पानं दिले म्हणावं पप्पानं. पैसा नवऱ्याचा नाव करते तुझ्या बापाचं. तू मरावीन तुझं वर्ष श्राद्ध माझ्याकडे यावं. हे खरंच आहे ना. पैसा तर इकडचाच असतो पण नाव करते. बघा दिवाळी आली ना पप्याला घेते गुड्डीला घेते कपड्याच्या दुकानात जाते 10-15 हजाराची शॉपिंग करून आणते. मग घरी आली की जाऊबाई विचारते ताई तुम्ही तर बोलला पण नाही तुम्ही अचानक कसं काय गेला? अगं काय झालं ना पप्पांचा फोन आला पप्पा म्हणले 2 जण जावा आणि काय पाहिजे तेवढी खरेदी करा. आमचा रुपया नाही बाई पप्पानंच घेतलं. तुझ्या पप्पाचा शर्ट 17 ठिकाणी फाटलाय आणि तू नाव करते बापाचं. असू द्या माझ्याकडे बघा. झालं असं एवढा पश्चाताप झाला वाल्याला
बायको पापात सहभागी नाही. उगच मारली माणसं. पळत आला, पाय धरले. कोणाचे? नारदाचे. यातनं बाहेर काढा नारद महाराज. नारद महाराज म्हणले काढतो बाहेर, हरकत नाही. आता इथून पुढं तयारीला लाग. राम म्हण. काय म्हण? पण त्याला रामच म्हणता येणार. ते काय म्हणत होतो? मरा. राम म्हण, मरा. दोनदा म्हण, मरा मरा. चारदा म्हण, मरा 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 मरा. म्हणत राह, मरा 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 मरा. जोडून म्हण, मरा 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 मरा. चालू ठेव, मरा 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 मरा. थांबू नको, मरा 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 राम 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 राम. जमलं. राक्षसाला, पाप्याला, खुन्याला, दरोडेखोराला आणि नामस्मरणानं पाप तर कळलंच, पण फायदा एवढा मोठा त्यानं रामायण लिहिलं. झाल्यावर नाही, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. कोळीयाची गिरी वाढली रामायण केलं. झाल्यावर कुणी लिहिल? वाल्यानं आधी लिहिलं. आपण झाल्यावर सुद्धा वाचलं नाही. त्यानं व्हायच्या आधी लिहिलं. पाप्यानं, खुन्यानं. झाल्यावर कुणी सांगल? तर मी सांगतो 120 सेकंदात. अयोध्या नावाचं राज्य, राजाचं नाव दशरथ. दशरथाला 3 बायका, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. कैकेयीचा जास्त लाडका होता दशरथ. पुत्र कामेशची नावाच्या यज्ञाकरता झाडावरती चढून बसला. धनुष्याला बाण लावला. बाणानं अचूक श्रावण बाळाच्या छतीचा वेध घेतला. तळ्याचं पाणी लालबुंद झालं. मरताना आंधळ्या म्हातारीनं शाप दिला. आम्ही जसं पुत्रयोगामध्ये तरपडून मरण पावून राजा, तसा दशरथा तू सुद्धा पुत्राच्या विरहानच मरशील. माघारी आला. कैकेयीच्या मालात गेला. ढसाढसा रडला. कैकेयीने शाप अंगावरती घेतला. पुत्र कामेशची नावाच्या यज्ञाला फळ मिळालं. नल ऐका, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जन्माला आले. श्रुतकीर्ती मांडवी. उर्मिला सीतामाया नांदायला आल्या. मंत्रीचं राजकारण राजवाड्यात शिजलं. रामाला वनवास जाहीर झाला. रामाबरोबर लक्ष्मण आणि सीतामाया निघाले. उर्मिला वाट पाहत मागं थांबली. चित्रकूट पर्वतावरून भरताना पादुका माघारी आणल्या. रावणानं सीतामायाला पळवून नेताना जटायू नावाच्या पक्षानं अडवलं. त्याचा एक पंख कापला. त्याचा एक पंख कापताना मरताना त्याला रामाची मांडी मिळाली. त्यानं पत्ता सांगितला. नल नील जांबुवंत या दिशेनं गेल्यानंतर भेटतील. मिळाले. हनुमंतानं 100 योजना उड्डाण मारलं. जाळली लंका. धन्य धन्य म्हणे तुका. माघारी आला. सेतू बांधला. सेतूवरून पलीकडे गेले. रावणाला मारलं. इंद्रजित मारला. लंकेच्या राजाच्या पदावरती बिभीषणाला बसवलं आणि येताना केवटाला सोबत घेऊन पुष्पक विमानात बसून माघारी आले. झाले रामराज्य काय उन्हे आम्हासी. हेच आहे ना रामायण. पण हे मी झाल्यावर सांगितलंय. वाल्यानं आधी लिहिलंय म्हणून पाप जळतं पाप. आता तरी नामस्मरण कराल ना? हे होय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. आता तरी हरी हरी म्हणाल ना? लोक आम्हाला येड्यात काढतात. ते धोत्र घालतात आणि कोशा असतात. मग ते येडे कुठले. काल सहज डोळे तपासायला गेलो आणि फेटा घालून आणि धोतर घालून. तिथं बाई होती डोळे तपासणारी. ते म्हणले काय अडचण आहे? म्हणलं थोडंसं ब्लर दिसतंय. थोडं ब्लर दिसतंय. म्हटलं ते रात्रीचं जागरण वगैरे जास्त होतं त्यामुळं. ते म्हणले आता चालायचंच. 45 नंतर सगळ्यालाच असे प्रॉब्लेम होतात. मला घामच आला. म्हटलं बापरे, आपण तो म्हातारी दिसायला लागलो. मी काही म्हणलो नाही. आणि हे घोटाळाच करतं धोतर. तसं लोकांना आवडत नाही म्हणून तर लोक घालत नाहीत गायला जाताना सुद्धा. नाही तुम्ही घालता. पहिल्यांदा सासरवाडीला गेलो. ती गाडीत होती. तिच्या मैत्रिणी भेटायला आल्या होत्या. तिला उतरवलं खाली. मैत्रिणी घरात गेल्या. कुणी माझ्याशी बोललं नाही. ती माहेरातनं घरी आली. पण 3 दिवस तिचा फुगलेला फुगा. म्हणलं का बोलत नाही? ती म्हणली परत माहेरात येताना माझ्या मैत्रिणी असल्यानंतर धोत्राव यायचं नाही. म्हणलं आज काय झालंय? ते म्हणे माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या दिदे ह्या टायमाला तुझा सासरा आलता का तुला सोडवायला? असा घोटाळा होतो. कुणाला आवडल नामस्मरण? पण ऐका,
आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आता संस्कृतीची सीमा वाचवावी लागेल. ज्ञानोबा तुकोबा पुस्तकातनं दाखवावं लागतील पुढच्या पिढीला. जग बिघडलंय. आपल्या घरातनं बाहेर पडलेली पोरगी माघारी येईपर्यंत सुरक्षित नाही. आणि अजून पुढं सांगू, चित्रापेक्षा चारित्र्याला किंमत द्यायला शिका. चित्र काय आज असतं तसं उद्या नसतं, पण चारित्र्य कायम टिकतं. पुरुषानं सौंदर्याला महत्त्व द्यायचं नसतं आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नसतं. या महाराष्ट्रातला एक उपसरपंच सौंदर्याच्या नादाला लागला तर डोक्यात बंदुकीनं गोळी घालून घ्यावी लागली तिच्या दारात जाऊन. आणि याच महाराष्ट्रातली वैष्णव नावाची पोर पुणे जिल्ह्यातली महाराष्ट्रभर प्रकरण गाजलं, श्रीमंतीच्या नादाला लागायचं नाही. मागच्या 2 महिन्यापूर्वी एका पोरीचा बाप स्वतःच्या लेकीच्या जळत्या चितेसमोर उभा राहिला होता आणि बोंबलून लोकांना सांगत होता, तुमच्या पुरी गरीबाला द्या रे, श्रीमंताला देऊ नका. मुलानं सौंदर्य पाहायचं नाही, मुलीनं पुरीनं श्रीमंती पाहायची नाही. अजून सोपं सांगू, कर्तृत्वानं पुरुष देखणा दिसतो आणि संस्कारानं पोरगी खूप सुंदर दिसते. तुमच्याजवळ जेवढे संस्कार पोरीनो महिला मंडळ तेवढ्या तुम्ही जास्त देखण्या. नाही तर काय त्याला अर्थ आहे? महालक्ष्मीची पूजा वाचायला बसतात आणि नवऱ्याला शिव्या हाणतात, सासूला नको तसलं बोलतात. पुस्तक पुढे ते पाठ ठेवलेला, चौरंग मांडलेला, त्याच्यावरती कलश, त्याच्यावरती नारळ, महालक्ष्मीचा फोटो मांडलेला आणि पुस्तक उघडतात. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, राजाचं नाव होतं भद्रश्रवा. पप्या त्याला सांग बरं का टीव्हीचा आवाज कमी कर म्हणा. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, राजाचं नाव होतं भद्रेश्वर आणि नाव होतं सूरजचंद्रिका. अरे ऐकलं का? म्हातारीनं म्हणावं कानात काय खुट्या ठोकून घेतल्या का? आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, राजाचं नाव होतं भद्रेश्वर. गिळ म्हणावं हातानं करून खा, म्हातारीला ढकलूनच देते आता विहिरीत. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, राजाचं नाव होतं भद्रेश्वर आणि नाव होतं सूरजचंद्रिका. या दोघांना एक मुलगी झाली, तिचं नाव होतं शांबाला. सूरजचंद्रिका दिसायला सुंदर होती पण थोड्या मोठ्यानं उलट बोलत होती. एका दिवशी देवीच्या मनात आलं, राणीला मागच्या जन्मीची आठवण देऊन पाहावं. फाटकं लुगडं घातलं, काठी घेतली टेकायला. काठी टेकत राजवाड्यात आली. दासीने पाहिलं, विचारलं, कोण गो तू थेरडे, इथं कशाला आली? राणी साहेबांनी पाहिलं तर मलाच ओरडतील त्या. अरे म्हातारा हाय का मेलं बघ. नाही, नक्की देवी कृपा करेल ना. म्हणून चेहऱ्यापेक्षा स्वभाव महत्वाचा असतो. चेहरा महत्वाचा नाही, स्वभाव महत्वाचा. आपण पुढे जाऊ. म्हणा बरं, हरी हरी तुम्ही म्हणा, पाप जळल पाप. 2 नामस्मरणानं पुण्य वाढतं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, त्याने अनंत जन्मोनी पुण्य होय. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. बरं, मुक्ती मिळते. नारायण हरी, नारायण हरी, भक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. तुका म्हणे ना मापासी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. 3 फायदे झाले. 4था फायदा, वैकुंठ मिळतं. वैकुंठ आजा मेळा पापरासी, आजा मेळा पापरासी, नामिनीला वैकुंठासी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. म्हणा सर्वांनी टाळी वाजवायची, पाठीमागं म्हणायचं, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. म्हणून हरी हरी तुम्ही. बरं, पुढचा फायदा ऐका ना.
काळ नादाला लागत नाही. काळ दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळ बापुडिया रे शिवनाम शीतळमुखी. बरं त्यात असं आहे, भजन करी महादेवन राम पूजी सदाशिव. त्यामुळं हरी म्हणा नाहीतर हर म्हणा, उजवे वाम भाग. तो का म्हणे एकच अंग काळ नादाला लागत नाही. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव. अरे वाल्या इतकाच पापी होता भिल्ल, त्याचं नाव भूतसेन. शिकार करायच्या उद्देशानं महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडावर चढला आणि एक एक पान तोडून खाली टाकलं. अकस्मात पानाचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर झाला. परिणाम माथी पडता पाला, माथी पडता पाला, तेने सांब संतोषला, तेने सांब संतोषला, महादेवाच्या मनात आलं. आतापर्यंत महाशिवरात्रीला एवढे आले, माझ्यावर बेल वाहून गेले, पण याच्यासारखा भक्त मी पाहिला नाही. बरेच जण आले, पण सकाळी साबुदाण्याची खिचडी काय, रताळी काय, राजगिराचे लाडू काय, गुडदाणी काय, काय. पण हे बिगर आणपाण्याचं बेलाचा पाला वाहत, माती पडता पाला आणि त्याने सांब संतोषाला. ऐका फायदा असा झाला, कैलासासी नेला भिनलं पारणाडी बैसला. वा. म्हणून पाप जळतं, पुण्य वाढतं, वैकुंठ मिळतं, मुक्ती मिळते आणि काळ नादाला लागत नाही. एवढे 5 फायदे आहेत. आता तरी म्हणाल ना हरी हरी? अरे बोला ना, आता तरी म्हणाल ना? बरं काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? बोला की काय म्हणायचंय? हरी हरी काय म्हणायचंय? वा. रामाचा उच्चार, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. परत ऐका, रामाचा विचारच घ्यायचा आणि आचार पण घ्यायचा, रामासारखं वागायचा प्रयत्न करायचा. पण कृष्णाचे फक्त विचार घ्यायचे, आचरण करायचं नाही. नाहीतर एक जण माझ्या कीर्तनाला आलं, नेमकं मी त्या दिवशी कीर्तनात द्रौपदीचा दृष्टांत सांगितलेला, त्याच कीर्तनात मी महाभारत सांगितलेलं, त्याच कीर्तनात सगळ्या गोष्टी सांगितलेल्या, त्याच कीर्तनात मी कृष्णही सांगितलेला आणि त्याच्या 16,108 बायका पण सांगितल्या होत्या. मग ते घरी गेलं आणि तिला म्हणते, होय ग तुला माहिती आहे का, सागर महाराजाचं कीर्तन ऐकलं मी. मग ते काय नाही, कृष्णाला 16,108 होत्या. ती म्हणली कळलं काय म्हणायचं ते कळलं मला. मी पण बोराटे महाराजाची कीर्तन ऐकते यूट्यूबला, मी पण ऐकलंय द्रौपदीला 5 नवरे होते, तिरी बिचू पण मेरी बिचू. म्हणून कृष्णाचा फक्त विचारच, आचार नाही. रामाचा आचार हा आणि हरीचा फक्त उच्चार. कसा उच्चार करायचा? अर्थासाठी तर अभंग आहे. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. आवाज द्या. हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा हरी हरे तुम्ही म्हणा रे सकळ.
एकदा मनापासून टाळी वाजवा बरं सर्वांसाठी असं गोडा. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. फलटण कोरेगाव तालुक्याचे माझे आमदार सन्माननीय आदरणीय श्रद्धेय दीपकरावजी चव्हाण साहेब, आपणही आलात, आपलं स्वागत आहे. साहेबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे. तुम्ही यायच्या अगोदर जे झालं आहे ते सांगतो, म्हणजे कीर्तनाची तुम्हालाही लिंक लागल. म्हणजे लय पसारा घालत नाही साहेब. 5च मुद्दे झालेत. नामस्मरणानं पाप जळतं, पुण्य वाढतं, मुक्ती मिळते, वैकुंठात जागा मिळते आणि काळ नादाला लागत नाही. एवढंच झालंय, याच्या पलीकडं काही नाही झालं. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. तेने मायाजाळ. आता हे मायाजाळ म्हणजे ब्रह्मसापेक्ष नव्हे. मग संसारातली माया, सासूसाठी रडेसून भावांतरीचा भिन्न, मोले घातले रडाया, नाही आसू नाही ही माया. तात्पुरती असते, तात्पुरती, नको त्यात अडकवते, नको त्यात. आपलं नाही पण आपलं वाटतं, आपलं नसतंच ते पण आपलं वाटतं, आणि मग दुःख वाटायला येतं. आपलं नसतं ते आपलं वाटतं, मग दुःख पदरात येतं. नको त्या गोष्टीची अपेक्षा करणं म्हणजे माया. ऐका ऐका, एक मनुष्य एसटीतनं निघाला, म्हातारा होता, आणि त्याच्या शेजारी एक तरणी ताठीबाई येऊन बसली. तिच्या मांडीवर लेकरू होतं, पण ते आगाऊ होतं. म्हाताऱ्याची दाढी ओढ, म्हाताऱ्याच्या खिशाचा पेन ओढ, डोक्याची टोपीच ओढ. तिच्या लक्षात आलं आपल्या पाप्यामुळं परक्या म्हाताऱ्याला कशाला ताण. तिनं डबा घेतला, त्याचं टोपण काढलं, त्यात तिनं शिरा आणला होता. काय आणला होता? एक घास द्यायची, खा ना. पण पोरगं काय खात नव्हतं. मग तिनं मंत्र बदलवला, खातो का देऊ ह्या बाबाला. शेजारी बसलेलं देत नव्हती, फक्त म्हणत होती. तासभर असंच चाललं होतं, खातो का देऊ, खातो का देऊ. तासानं म्हातारा उठूनच उभा राहिला यष्टीत. बाई, काय हो आजोबा, काय असेल ते तुमचा निर्णय एका दणक्यात द्या. एकतर तो शिऱ्याचा घास तुमच्या बाप्याला तरी द्या, नाही तर मला तरी द्या. माझं गाव निघून गेलं, मागं अर्धा तास झाला, इष्टी पुढं आली, उतरायचं राहिलं तुमच्या घासाच्या नादात. ही माया, नको त्याला आपलं म्हणणं. म्हणून तेने माया जाळ तुटईल. हरी हरी म्हणा, जगापासून रिकामे व्हाल. काय झालंय? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार नावाचं गबाळ आपल्या घरात आहे. ते गबाळ पहिलं कमी करावं लागेल. गबाळ म्हणजे कळतं ना, जे असतं पण कामाचं नसतं, ते गबाळ. कामाचं नसतं. लग्नाच्या पत्रिकेत खालच्या, सगळ्यात खालच्या लाईनला टाकलेलं असतं बघा, नुसतीच लुडबुड. पप्या, बंटी, अमोक तमोक, तेवढं सगळं ढिगभर असते, नुसतीच लुडबुड. गबाळच ते दुःख देतं. दुःख कसं गबाळ दुःख देतं सांगतो. जे नाही त्याला आपलंच म्हणणं म्हणजे गबाळ. नवीन लग्न झालं आणि राहायला मुंबईला गेले, सगळं चांगलं होतं. लग्नाला अवघे 3-4 दिवस झालेत, 10 बाय 10च्या खोलीत प्रपंच मांडलाय, आणि दोघाच्या गप्पा सुरू झाल्यात. ती म्हणते, काय हो, लग्न झालं आपलं, नांदायला आलो, संध्याकाळ झाली, 10 वाजून गेले, एवढासा बेड कसा तरी ॲडजस्ट केलाय, या 5 बाय 7च्या पलंगावरती कसं तरी आपण ॲडजस्ट झालो. पण आपल्याला मुलगा झाला तर तो झोपवायचा कुठं? नाही, गबाळ सांगतो. तो पलीकडं सरला आणि तिला म्हणला, अजून पलीकडे सर, जा. झाली का नाही मध्ये जागा, ही तो झोपवायचा आपलं पोरग. ती म्हणली, पोराच्या पाठीवर पोरगी झाली तर अजून पडेल सर. तसं ते प्रॅक्टिकली करून पाहायला लागली. तो पलीकडं सरला, ही पलीकडं सरली. समजा ह्या दोघाच्या पाठीवर जुळं झालं तर होणे जाणे काहीच नाही. जुळं म्हणजे डबल रोळ, ट्विन, आवळं जावळं, ट्विन्स. हां, वा पलीकडं पलीकडं. समजा ह्या दोघाच्या पाठीवर अजून एक पोरगी झाली तर तसा तो अजून पलीकडं सरला, आणि बोलण्याच्या नादात, पलीकडं सरण्याच्या नादात पलंगावरून धप दिशी. लई नुकसान नाही झालं साहेब, फक्त हात मोडला अचानक फरशीवर पडल्यामुळं, हात गळ्यात आला. खरं सांगा, त्याचा जो हात मोडला तो झालेल्या पोरांना मोडला का न झालेल्या? मग न झालेली पोरं जर हाडं मोडत असतील, हात मोडत असतील, समजणे वालो को इशारा कापे. तेने माया तुटईल, याला म्हणायचं माया. नसलेलं दुःख देतं. मग गबाळ कोणतं? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, मी पण, हे गबाळ आहे. मी, माझं 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 गबाळच आहे ते. काय दुर्दैव आहे, लोक कीर्तनात बसले ना तरी मी पणा घेऊन बसतात. मी अमुक आहे, मी तमुक आहे. काल एक जणाला मी सहज म्हणलं, टाळी वाजवा, ते उठूनच उभा राहिले. महाराज, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मी म्हणलं माहिती आहे. म्हणे कोण? म्हणलं मातीचा पुतळा.
एक दिवस मातीत जाणार. मी कीर्तनात सुद्धा काय अहंकार लोकाला. लोक देवळात गेले ना तरी वशिला लावून जातात, तिथं सुद्धा मी पण पाहुणे लोकांच्या दारात पत्रवळा घेऊन वाटत होती. लोक 2000 लोक जर लग्नात असतील तर अख्खी भावकी उतानी पालती व्हायची. आता तुम्ही एखाद्याला म्हणा पत्रवळा घ्या, ते म्हणतो मी मला सांगतो. परवा दिवशी एक म्हातारा बसलो होतो माझ्यासमोर आणि मी सरळ म्हणलं आता बाबा थोडं राहिले, आता मस्तपैकी परमार्थ करा, नामस्मरण करा जा. त्यानं कीर्तन झाल्यावर माझी गाठ घेतली. म्हणला महाराज परत मला कीर्तनात बोलायचं नाही, माझा अपमान केला तुम्ही. मी म्हणलं कसं काय, मेवणी आली होती माझी कीर्तनात होती. काय मी पण आहे, काय लोकांना लाज वाटते महाराज. मी पण न्यूट्रल व्हा, न्यूट्रल. गाडीचं इंजिन जसं रिकामं झालं की ते मोकळं होतं तसं न्यूट्रल व्हा. काय नाही लय मी चिकटलेला असतो, मी असा मी तसा. मी गेला पाहिजे. 2 दाखले देतो. एका राजाच्या राजवाड्यासमोर एक मनुष्य पळत पळत आला आणि डायरेक्ट हात जायला लागला. तसं सेवकाने अडवलं. रुक जाओ. ते असंच असतं बघा, राजापेक्षा सेवेकऱ्यांचाच जास्त रुबाब असतो. मंत्र्यापेक्षा त्याचे पीएच जास्त फुकतात साहेब. लई शायनिंग आणतात, तुम्ही जरा लक्ष घाला. लई ताप देतात, लई फुकते ते. डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरचाच जास्त रुबाब. ते सुया खूप सायला असतात का नाही बाया, 5वी नापास शेंबड्या, 8.5 रुपयाची लिपस्टिक लावलेल्या, भेटूच देत नाहीत पेशंटला. बाहेर व्हा. उगं पाय ठेवत, आत्ताच पुसून घेतलं, बाहेर व्हा. असा राग येतो, असं वाटतं खटसकट पेशंट उचलावून घेऊन जावं. असंच रुबाब असतो ते. माझ्याकडे बघा थोडं राहिले आता. मग ते पळत गेलं आणि राजवाड्याच्या बाहेर थांबलं. पहारेकऱ्याने अडवलं. कहा जा रहा है? राजा जी से मिलना चाहता हूँ. क्या काम है? अरे छोड़ो मुझे अंदर जाना है. सीधा आ रहा है, चला जा रहा है, हमसे पूछे बगैर. कौन है तू? तू सेवक है? नहीं, मैं सेवक से भी बड़ा हूँ. तो फिर तू प्रधान है? नहीं, मैं प्रधान जी से भी बड़ा हूँ. तो फिर तू राजा जी का साला है? नहीं, मैं उनसे भी बड़ा हूँ. तो फिर तू राजा जी का गुरु है? नहीं, मैं उनसे भी बड़ा हूँ. तो फिर तू राजा जी का बाप है? नहीं, मैं उनसे भी बड़ा हूँ. तो फिर तू भगवान है? नहीं, मैं उनसे भी बड़ा हूँ. अरे भगवान से बड़ा तो कुछ भी नहीं है. तो म्हणे हाँ मैं कुछ भी नहीं हूँ. असं जगता आलं पाहिजे, असं जगता आलं पाहिजे. सुखी व्हाल. अजून पुढं सांगतो. एका सेवकाला वाटलं एकच दिवस राजाच्या दरबारात चोरी करायची, श्रीमंत व्हायचं. त्यानं प्री प्लॅनेड चोरी केली. पण घोटाळा असा झाला, तटबंदीवरून आत उतरला, चालत गेला, कोशागृहात पोचला, तिजोरीचं लॉक तोडलं, हिऱ्याची पिशवी उचलली, बाहेर आला आणि तिजोरीच्या पुढं आल्यानंतर तटबंदीवरून बाहेर उडी मारताना तो बाहेर पडला आणि पिशवी आत पडली. दुसऱ्या दिवशी राजाला पिशवी आणून दिली लोकांनी. प्रामाणिक होते लोक. पण राजा हुशार होता. राजा म्हणाला सापडल्याचं दुःख नाही, काळ सोकवू नये, काळ सोकवू नये. चोरी कशी झाली हे कळलं पाहिजे. मग त्यानं फरमान धाडलं, जो कोण राजवाड्यातली चोरी कशी झाली याचं व्यवस्थित विवेचन करून सांगेल त्याला ही पिशवी बक्षीस म्हणून देण्यात येईल. आता खरं सांगा, चोरी कशी झाली हे जास्त चांगलं कोण सांगेल? तो राजवाड्यात आला. तो म्हणला महाराज मी तयार आहे, पण पिशवी देणार का? म्हणे हो. मग ऐका म्हणे महाराज, असं झालं असावं, ही चोरी काय एका दिवसात नाही झाली, 15 दिवस प्लॅनिंग चाललं होतं. बरोबर आहे, एका दिवसात होऊ शकत नाही. महाराज मागच्या बाजूची तटबंदी खुजे आहे, तिथनं चोर आत आलाय. बरोबर, तिथनंच येऊ शकतो. मग त्यानं आत उडी मारली महाराज. बरं, मग तो अंगणात आला, मग कोशागृहात गेला. मग तुमचे सेवेकरी सगळे झोपले होते, कामावरून काढून टाका महाराज. आडवा कोण येतो? मी येतो हे सांगायचंय मला. मग पुढं काय झालं रे? मग काय नाही, चोर आत गेला. बरं, मग कोशागृहाचा दरवाजा तोडला, मग तिजोरीचा दरवाजा फोडला, मग हिऱ्याची पिशवी उचलली महाराज. मग बाहेर आला, मग अंगणात आला, मग भिंतीला शिडी लावली. मग काय झालं महाराज? उडी टाकताना पिशवी आत पडली आणि मी बाहेर पडलो. साहेब आडवा कोण आला? आडवा कोण आला? तेवढा मी जाळा कुठंतरी नेऊन. का मी जाळायचा? पुढे नागवन पुढे आहे नागवन
आहे नागवन. पुढे फजिती करून घेण्यापेक्षा अगोदरच मी जाळून टाका. का बरं? असं आहे, येताना रिकाम्या हातानं आलो, जाताना पहिली आंघोळ लोकांनी घातली, शेवटची आंघोळ, पहिल्यांदा कपडे लोक आणतात, शेवटचा पोशाख पाहुण्याचाच. पहिला घास दुसऱ्यानं चारला, शेवटचा घास. मग कशाला मी 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 माझं पाहिजे? आजा मेला पंजा मेला, जय हो. बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू हो, जय हो. देखत देखत ना तू पंतू तोय तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी, भयाले मोठी. वेळ काढून 3 ठिकाणी जा, दवाखान्यात, तुरुंगात आणि स्मशानात. खरं सांगतो जा. ज्या दिवशी दवाखान्यात जाल त्या दिवशी आरोग्याची किंमत कळेल. ज्या दिवशी तुरुंगात जाल त्या दिवशी स्वातंत्र्याला काय इज्जत असते ते कळेल. करदोटा सुद्धा ठेवत नाहीत. ज्या दिवशी तुम्ही तुरुंगात जाल त्या दिवशी स्वातंत्र्य कळल, दवाखान्यात जाल त्या दिवशी आरोग्य कळल, आणि ज्या दिवशी स्मशानात जाल त्या दिवशी कळून चुकल. आज स्वतःच्या पायानं आलो, पण एक दिवस लोकाच्या पायाने इथं यायचंय. कुणाला घमंड दाखवता महाराज? 28 जानेवारी 2026 हा महाराष्ट्रानंच काय पण देशानं काळा दिवस पाहिला. लोकांच्या हृदयामध्ये ज्यांची जागा होती, अंतकरणामध्ये ज्यांचं स्थान होतं, कामाचा माणूस म्हणून ज्यांची ओळख होती. अरे घरातला माणूस मेल्यावर माणसं रडली नाहीत, पण अजित दादाच्या जाण्यानं महाराष्ट्रातली माती हळहळली. लोक ढसाढसा रडले. हो, असं मरण असावं? अंत्यविधी डोळ्यानं पाहून सुद्धा बऱ्याच जणाला असं वाटतंय की दादा आहेत. असं मरण असावं? उघड्या डोळ्याने अंत्यविधी पाहिलाय, जळलेली चिता पाहिली, आणि लोक म्हणतात दादा असतील. काय मोठा माणूस होता. क्षमा करा, 32,000 कोटीचा मालक, पण असं मरण दुश्मनाच्या वाट्याला येऊ नये. किती हजार कोटीचा मालक? अरे 32,000 कोटीच्या मालकाला तांब्याभर पाणी मिळालं नाही. लोकाच्या घरातनं चादर आणावी लागली, आणि लोकाच्या घरातनं आणलेल्या लेपाट्यामध्ये गुंडळून न्यावं लागलं. शेवटची आंघोळ नाही मिळाली. ज्या दिवशी दादा गेले त्याच दिवशी नेमकं त्या अग्निशामक दलाच्या बंबमधलं पाणी कमी होतं, ॲम्ब्युलन्स बिघडलेली होती. श्रीमंती, सत्ता, संपत्ती, सोयरे धायरे, संतती सगळं जिथल्या तिथं आहे. प्रसिद्ध आहे, प्रतिष्ठा आहे. जसं जे विमान पडलं ना, तसली 10 विमानं दादानं दुसऱ्या दिवशी दारात लावली असती. एवढ्या मोठ्या माणसाचा असा अंत व्हावा हे बुद्धीला पटतं? मृत्यू अटळ आहे, क्षणभंगूर आहे, मरण भयानक आहे. हो, मरायच्या आधी जगून घ्या रे. खरं सांगतो, बायका पोरांना वेळ द्या. म्हातारीचा फोन उचलत जा, म्हाताऱ्याचा फोन उचला, बायकोला गोड बोला. काय फरक पडतो तुम्हाला? जाऊबाईचं कौतुक करायला शिका जरा, किती आगाव असू देत. पण गावातनं घरी आली ना म्हणायचं तुम्ही किती देखण्या दिसता ताई, थांबा मुठभर मिरच्या आणते ओळून टाकते, म्हणाल ना तुम्हाला चांगली. काय फरक पडतो? एकमेकाचं कौतुक कीर्तन झाल्यावर म्हणावं ना, काही नाही कीर्तन चांगलं झालं, वा माऊली महाराजांनी पकवास किती सुंदर वाजवला, आडसूळ महाराज किती गोड होते, हे टाळकरी किती चांगलं, असं म्हणायला काय होतं? बसलेले बसतात, वा काय कीर्तन केलं महाराजांनी. मानलं पाहिजे प्रशांतरावला, त्यालाही कळतंय कुणाला बोलवायचं कुणाला काढून टाकायचं. हे तरी काय ना नवरे महाराज आडसोता त्या काय कमीतले आहेत का? त्यांना कळतंय कुणाला घ्यायचं कुणाला हे आताव ना ते आताव. पण कीर्तन कार बघ की बोराटे महाराज कसा घुसळून घुसळून कीर्तन करतो. शेवटी आपल्याला पाहिजे ते घ्यायचं, नको ते टाकून द्यायचं. चल हां, धंदा आहे त्यांचा. असंच आहे. एक वर्ग असा असतो साहेब जो कीर्तनाला श्रद्धेने येतो, दुसरा वर्ग असा असतो तो कीर्तनकारानं किती घेतले तर काय बोलतो हे बघायला येतो. अखिल भारतीय मापकाडी संघटनेचे अध्यक्ष. बरं, एवढे दिवस संसार केलाय तुम्ही, मिळालं का सुख त्याच्यामध्ये महिला मंडळ?
जरा तुम्हाला मागून येतो आणि पटकन मागून परत पुढे घेऊन येतो. आठवा जरा. 60 वर्ष झाली तुमच्या संसाराला. मरमर मरला तुम्ही. नांदायला आला तेव्हा सासू जाळ झोडती नको तसलं बोलत होती. नवरा नको ते बोलत होता. दीर सुद्धा तुम्हाला शिव्या देत होता. अरे जाऊ तर कोंबडीवर घालत होती, तुम्हाला शिव्या आणत होती. तुम्हाला वाटलं आता सुख लागल. लेकरू बाळ झालं, तुम्हाला वाटलं आता सुख लागल. पप्या मोठा झाला, तुम्हाला वाटलं आता सुख लागल. तो शाळेत जायला लागला, तुम्हाला वाटलं आता सुख लागल. त्याचं लग्न झालं, तुम्हाला वाटलं आता काम बंद होईल आणि सुख लागल. पण पप्याची पप्पी नांदायला आली, काम डबल झालं. धुणं बी तुमच्याकडे, भांडी बी तुमच्याकडे, लुटून झाडून बी तुमच्याकडे. तुम्हाला वाटलं नातू झाल्यावर सुख लागल, पण सांभाळायला नेमका तुमच्याकडे आला. आणि एवढं कर कर करून मरून बी तुमची सुनबाई म्हणते आमच्या सासूला तर अक्कल. मग इतके दिवस तुम्ही संसार केलाय, दुःखच आहे. मग काल माळ घालून दुसऱ्या दिवशी लगेच देव भेटायला रिकाम आहे. याकरता काय करावं लागेल? भावे तुळशी दळा पाणी जोडा हात, म्हणावे पतिता वेळोवेळा, म्हणावे पतिता वेळोवेळा, म्हणावे पतिता वेळोवेळा. भावे तुळशी दळा पाणी जोडा हात, म्हणावे पतिता वेळोवेळा, म्हणावे पतिता वेळोवेळा, म्हणावे पतिता वेळोवेळा. साहेब एवढी गडबड आहे ना लोकांना. एखाद्या बँकेचा व्यवहार पूर्ण करायला साहेब 2-2 दिवस जायचे. 2 तास बँकेत उभा राहावं लागायचं. आता मिनिटात ट्रान्झॅक्शन होतं की नाही. निरोप पाठवायचं म्हणलं तर 6 महिने जायचे. आता एका मिनिटात मेसेज जातो ना. 6 महिने एखाद्याला बघायला मिळत नव्हतं. आता काय नाही, व्हिडिओ कॉल केला की ओके. जग जवळ आलं तरी लोकांना टाईमच पुराणा. लोक म्हणतात वेळच नाही हो. फालतू गोष्टीसाठी वेळ आहे आपल्याला, भजन कीर्तनासाठी वेळ नाही. हे दुर्दैव आहे. हॉटेलमध्ये गेले तर ऑर्डर दिल्यानंतर तासभर बसतात चमचा आपटीत, कांद्यावर लिंबू पिळून हाणत. कीर्तनात दम निघत नाही, जागा उचलून फेकते लोकांना. झाला थोडं राहिला 4 कृपा म्हणजे अभंग सुटल ना. अभंग सोडला पाहिजे. एक भगवंत कृपा, संत कृपा, गुरु कृपा आणि मातृपितृ कृपा. भगवंत कृपा. तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली, पंढरपुरी राहिली, संत देखिली, डोळा पाहिली, वरुणी विठाई, वरुणी विठाई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. उजळ कुळदीपा बोध करी सोपा. येऊनी लवलाही, येऊनी लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. तू विटेवरी सकये बाई, तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा. भगवंत कृपा, संत कृपा झाली इमारत. गुरु कृपा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. आणि 4थी कृपा बापाची कृपा. बापानं काय नाही दिलं, काय नाही दिलं, काय नाही दिलं असं नका म्हणू. काल एक जण मला म्हणे महाराज आमच्या बापानं आम्हाला काय नाही दिलं. मी म्हणलं भल्या माणसा, अरे बापानं काय नाही दिलं, काय नाही दिलं, काय नाही दिलं असं नको बोंबलू. तुझ्या बापानं तुला त्याचं नाव दिलंय, नाव अजून काय द्यायला पाहिजे. नाव दिलं नसतं कोणी ओळखलं असतं. पंचपंख बिना, हातीदंत बिना, नारी पुरुष बिना, पुत्र बाप बिना, बाप बिना. सुमिरन कर रे, सुमिरन कर रे मेरे मना. बीती उमर हरी नाम बिना. रैन चंद्र बिना, देह नैन बिना, मंदिर दीप बिना, पुत्र बाप बिना.
अरे बाप नसल्यावर कोण विचारतं पोराला? आणि लोक म्हणतात आमच्या बापानं आमच्यासाठी काही नाही केलं. भल्या माणसा, विचार कधीतरी तुझ्या बहिणीला, विचारा कधीतरी तुमच्या लेकीला. मुलगी माहेराला तोपर्यंतच जाते जोपर्यंत माहेरात बाप जिवंत असतो. बाप मेला की तिची पावलं जड होतात. ते म्हणते कोणासाठी जावं माहेरला, नाही जायची ती. ज्या दिवशी पोरीचा जन्म होतो ना, त्या दिवशी तो तळ हातावर घेतो तिला. लक्ष्मी झाली, मला गावभर पेढे वाटतो, बर्फी वाटतो. त्यानं मोटरसायकल घेतली तर तिच्या पावलाचे ठसे. अरे तिचं वेलकम करताना रुमालावरती तिची पावलं उमटवतो, गडी घालून रुमाल तिजोरीत ठेवतो. लेकीचा आशीर्वाद. मुलगी 7-8 वर्षाची झाली, तिचं पण तितकंच बापावर प्रेम. ती चपाती बनवते. मग कोणीतरी म्हणतं कुणासाठी का दिदा? पप्पासाठी. ज्या दिवशी पोरगी नांदायला निघाली ना, अरे नांदायला तर दूर की बात, 10वीचं सेंडअप होतं आणि पोरगी साडी घालते आणि पप्पाला म्हणते पप्पा कशी दिसते हो मी, या ना आपला फोटो काढू. बापाचे डोळे अलगद ओले होतात. बायको म्हणते का ग? पप्पालाच बोलवते, मला बोलवत नाही. तू थांब मम्मी, मला पप्पाशी फोटो काढायचा. बापाला विचारलं का रडता? तो म्हणतो किती मोठी झाली दिदा, कळलं नाही, बालपण संपलं ग. तुला उचलून घ्यायचं होतं, खांद्यावर घ्यायचं होतं, कडेवर न्यायचं होतं. कामाच्या व्यापात एवढा काळ जात राहिला, तो मोठी झालेली कळालं नाही. गच्च मिठी मारतो. मुलगी नांदायला निघते, नांदायला जायला निघते. गळ्यात पडते आईच्या, खुशाली विचारते बापाची. नांदाया जाती लेक, बाप बघतो टेकाकड, गेला काळजाचा घड डोंगराचाड. तिला सगळं आठवतं. मी लहान होते, आपला बाबा घरी जर आला तर पाण्याचा तांब्या मीच देत होते, जेवायला मीच घालत होते. आणि हे खरं आहे साहेब, पोरग घरात असू द्या, पोरगी असू द्या, 15 वर्षाचं पोरग, 7 वर्षाची पोरगी, आणि एकच काम सांगून बघा दोघाला, पाणी आणणार रे. पाण्याचा तांब्या घेऊन येणारं पोरग नसतं, पोरगी असते. पप्पा तुम्ही जेवला नाही ना तर मी पण जेवणार नाही असं म्हणणारी पोरगीच असते, पोरग नसतं. त्यालाही वाटलं होतं पोरीनो, मुळात बापाची आणि माहेराची व्याख्या पाठ करा. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं, त्याचं नाव माहेर आहे. आणि सगळे जागे होण्या अगोदर जागं व्हावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. बापाच्या झोपडीत जे स्वातंत्र्य आहे ते नवऱ्याच्या महालात नाही. सोन्याच्या पलंगावर सुख मिळत नाही, बापाच्या खांद्यावर ते सुख आहे. बापाजवळ जेवढी इज्जत आहे, जेवढं प्रेम आहे, जेवढी माया आहे ना, तेवढं प्रेम जगात कोणाला परत कुठं मिळणार नाही. एक उदाहरण देतो म्हणजे कळेल बाप किती महत्वाचा असतो. ऐकलं पाहिजे. प्रशांत साहेबांनी पण ऐका, उर्शाली ताईनं, अनिता ताईनं. माझा शेवटचा दाखला आणि त्यांनीच ऐकावं असं नाही, तुम्ही सुद्धा ऐका. कमीत कमी माझं ऐकून आमच्या बापाला काय कळत नाही एवढं तरी म्हणायचं बंद आहे. 2च मिनिटं घेतो तुमची. 6 वर्षाचं पोरग होतं पहिलीतलं, बापाची गरिबी होती. पोरग शाळा सुटली, घरी आलं आणि पप्पाला म्हणतंय पप्पा आज गावची जत्रा आहे, मला जत्रा पाहायला घेऊन जा. बाप म्हणे अरे आज मंगळवार आहे, गुरुवार शिवाय माझ्याकडे पैसे नाहीत, 2 दिवस थांब परत नेतो. नाही पप्पा आजच जायचं, आत्ताच जायचं. अरे सांगितलं ना तुला पैसे नाहीत. नाही आजच जायचं. अरे सांगितलं ना तुला पैसे नाहीत, आत्ताच जायचं. शेवटी बाल हट्ट आहे. 37 वर्षाच्या बापानं 6 वर्षाच्या पोराला खांद्यावर घेतलं. किती वर्षाचं लेकरू होतं? काय पोराला आनंद वाटला, बापान डोक्यावर घेतलं. ऐका बरं मामा, गावभर निघाला आणि जाताना वाटेत दुकानं लागली. बापानं खालूनच सांगितलं पोराला, पप्या काही मागायचं नाही बरं राजा, माझ्या खिशात पैसे नाहीत, आपण परत येऊन घेऊ, पण आज माझ्याकडे पैसे नाहीत. हट्ट नाही करायचा, फक्त जत्रा बघायची, माघारी जायचं. पण ते लेकरू आहे. दुकानं लागली तसं ते वळवळ करायला लागलंच. पप्पा मला गुडदाणी खायची, नाही मिळणार चल पुढं. पप्पा मला भेळ खायची, अरे नाही मिळणार चल पुढं. पप्पा मला खेळण्यातली गाडी पाहिजे, अरे नको म्हटलं ना तुला. ऐका बरं साहेब, काही अंतर पुढं गेले, मग पाळणे दिसले, पाळणे पोराला. आता ते पाळणे दिसले आणि त्याच्यात त्याच्या वर्गातली 2 पोरं टाटा बाय बाय करत होती. शलदम निघेल का? मला पाळण्यात बसवा पप्पा. ते आकाशी पाळणा, गोल पाळणा, त्रिकोणी पाळणा, तो ब्रेक डान्सचा पाळणा बघायला लागलं आणि पोरगं हरकून गेलं. बाप म्हणला पैसे नाहीत, खाली उतरावं, मला पैसे नाहीत, उतरावा खाली. शेवटी हट्टानं पोरगं खाली उतरलं. कोणाच्या खांद्यावरनं? स्वतःच्या बापाच्या. पप्पा बोलणारच नाही तुमच्याशी, पळतच गेलं आणि पाळणे पाहायला लागले. अचानक गर्दी वाढली आणि पाळणे पाहण्यात मग्न असणारा पोरगा बापापासून वेगळा झाला, चुकलाच, हरवला.
पोरग एका बाजूला, बाप एका बाजूला. पाळणे फिरत होते तोपर्यंत त्याला लय बरं वाटलं, पण अचानक पाळणे फिरायचे बंद झाले आणि मग त्याच्या ध्यानात आलं पप्पाच नाही. पप्पा कुठं आहे? काही मिनटं त्यानं शोधलं बरं का. पप्पा पप्पा, पाठमोऱ्या माणसाला थाप टाकायचा, हा नाही माझा पप्पा. पप्पा कुठं आहे? पप्पा कुठं आहे? पप्पा दिसत नाही, पप्पा पाहिजे. एक जण पळत आला, ए पोरा कुणाचा रे तू? पप्पा पाहिजे. अरे लय रडायला लागलाय, पप्पा पाहिजे. मग तर खाली बसलं, पाय खुडायला लागलं, चल तुला उचलून घेतो. नाही येणार, पप्पा पाहिजे. मग त्यानं खिशातनं 100ची नोट काढली, धर खर्चायला. तो नको, आता पप्पा पाहिजे. चल तुला गुडदाणी खायला घालतो. नाही खायची, पप्पा पाहिजे. अरे चल तुला भेळ देतो. नको, ए राजा, अरे कशाला रडतो? चल तुला पाळण्यात बसवतो, आकाशी पाळण्यात, मोठ्या पाळण्यात, गोल पाळण्यात, ब्रेक डान्समध्ये. चल बसवतो. नाही बसणार. अरे मी बसवतो. नाही बसायचं. का रे? पप्पा पाहिजे. मगाशी सगळं पाहिजे होतं, सोबत कोण होता? बाप होता. प्रशांत साहेब, आता सगळं फुकट मिळतंय की आता कोण पाहिजे? बाप असतो तेव्हा धन दौलत, पैसा, अडका, सोनं नाणं, जमीन जुमला सगळं पाहिजे असतं. बाप मेल्यावर ह्यातलं काही नको असतं. कोण पाहिजे असतो? उगा नाही ते डोळे भरून पोरींचे हुमसून रडते ती का? अरे कोपऱ्यात पडलेला असू दे पण बाप पाहिजे. घराचं कुलूप लावावं लागत नाही, बाप पाहिजे. वय झालेला असू दे, बाप पाहिजे. नाही काय करू देत त्यानं, बाप पाहिजे. का पाहिजे तेवढं सांगतो आणि थांबतो. नांदाया जाती लेक, बाप बघतो टेकाकड, गेला काळजाचा घड डोंगराचाड. नांदाया जाती लेक, बाप बघतो चोरावानी, बघतो चोरावानी, अश्रू ढाळतो मोरावानी. नांदाया जाती लेक, हे चाक वाजत धडा धडाग, दुबळ्या बापासाठी लेक रडती धडा धडाग, लेक रडती धडा धडा. 100 माणसं येतील, प्रशांत दादाला म्हणतील, वृषाली ताईला म्हणतील, अनिता ताईला म्हणतील, रडू नका, आम्ही तुमच्या बापासारखे आहोत. बापासारखे 100 मिळतील, दादा मिळणार नाहीत. का मिळणार नाहीत? उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी. दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. होटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय वगड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. तुकाराम